श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 ऑगस्टपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे आणि उद्या 15 ऑगस्टला या श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आलेला आहे. मंडळी, श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्त्व असते. श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो. संपूर्ण महिनाभर भगवान शिवाची पूजा अर्चा केली जाते. यामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार महत्त्वाचा मानला जातोच, पण श्रावणातील शनिवार म्हणजेच श्रावणी शनिवारलाही विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हा दिवस विशेष शनिदेवाची पूजा करण्यासाठी आणि त्यांच्या कोपापासून संरक्षण मिळवण्यासाठी उपासना करणाऱ्यांसाठी श्रावणी शनिवार हा महत्त्वाचा मानला जातो. श्रावणातील शनिवारच्या दिवशी शनिदेवाची मारुतीची उपासना केल्याने शनिदोष, साडेसाती आणि अष्टम शनी यासारख्या दोषांपासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. श्रावण महिन्यातील शनिवारच्या दिवशी शिवशक्तीचे एकत्रित पूजन केले जाते. त्यामुळे हा दिवस शनी आणि शिव दोघांच्याही कृपेसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. श्रावण महिन्यातील शनिवारचा हेतू फक्त ग्रहशांती मिळवणे किंवा पूजा अर्चा व्रत करणे एवढाच मर्यादित नाही, तर या दिवशी काही खास उपायसुद्धा केले जातात. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार. तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू. सर्व शत्रुत्रास, विघ्न, नजरदोष, बाधा दूर होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. प्रत्येक कामात यश मिळेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उद्या शनिवारी पिंपळ वृक्षाला अर्पण करायच्या आहेत? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे. हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला तर नक्कीच या उपायाचं तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल. उपाय हा आपल्याला उद्या श्रावण महिन्यातील शनिवारी करायचा आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर या श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी हा एक छोटासा उपाय तुमच्या आयुष्याचं सोनं करेल. म्हणून प्रत्येक शनिवारी शक्य झालं तर दर शनिवारी हा उपाय करा. नाहीच जमलं तर श्रावण महिन्यातील एक तरी शनिवारी हा उपाय तुम्ही अवश्य करू शकता. आणि उद्या श्रावण महिन्यातील पहिलाच शनिवार आहे. पहिल्या आणि शेवटच्या या 2 शनिवारचं एक विशेष महत्त्व असतं. श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा खूप शुभ मानला जातो आणि म्हणून प्रत्येक दिवशी आपण काही उपाय किंवा सेवा केल्या तर त्या खूप जास्त प्रभावी ठरतात. त्या सेवेचं, त्या उपायाचं आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त एक वस्तू मी सांगणार आहे तर ती तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान शिवशंकर वास करतात आणि या पिंपळाच्या झाडाखाली मारुतीचा वास असल्याचे सुद्धा सांगितले जाते. आणि म्हणून शनिवारी या पिंपळ वृक्षाची पूजा करावी असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले गेले आहे.
धार्मिक ग्रंथानुसार पिंपळाच्या मुळात ब्रह्मदेव, मध्यभागी भगवान विष्णू आणि अग्रभागी भगवान शिव वास करतात. तसेच या वृक्षाच्या विविध अंगांमध्ये माता लक्ष्मी, पितृ आणि सर्व देवी देवतांचा वास असल्याचे मानले जाते आणि म्हणून या दिवशी या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. स्वतः श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे. त्यामुळे या झाडाची पूजा थेट ईश्वराची पूजा मानली जाते आणि म्हणून हा उपाय जर आपण उद्या केला तर लक्ष्मीची कृपा होते. तिच्या कृपेने घरात संपत्ती, सुख आणि समृद्धी नांदते. आणि म्हणून जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील, सतत इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील, तुमच्यावर एखादं कर्ज आहे किंवा तुम्ही इतर कुणाचे उधार पैसे घेतलेले असतील किंवा तुमच्याकडे पैसेच येत नसेल, तुम्ही कष्ट आणि मेहनत करत आहे पण त्याचा योग्य मोबदला मिळत नसेल, तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, तर आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. तसेच हा उपाय केल्याने शत्रुत्रास, संकटे, विघ्न, नजरबाधा, नजरदोष ही देखील दूर होते आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं नेहमी संरक्षण होतं. हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. जी काही तुमची नित्य पूजा आहे तर ती करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 लोटा जल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ आणि त्यासोबतच 11 उडदाचे दाणे टाकायचे आहेत आणि त्यासोबतच थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि 1 गुळाचा खडा टाकायचा आहे. यानंतर 1 मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. 1 मातीची पंती घ्या, त्यात मोहरीचं तेल घाला. मोहरीचं तेल नसेल तर साधं तेल घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत. हळद, कुंकू, अक्षदा, फुले आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे. पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम त्या झाडाच्या मुळापाशी हा दिवा प्रज्वलित करायचा. झाडाचंच 1 पान घेऊन त्या पानाचं आसन तुम्हाला या दिव्याला द्यायचं आहे. म्हणजेच त्या झाडाच्या पानावरती हा दिवा लावायचा आहे. यानंतर हे जल जे आहे तर ते आपल्या दोन्ही हाताने या वृक्षाला अर्पण करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही जल अर्पण करणार आहे तेव्हा तुम्हाला एक मंत्र सांगते, तर तो मंत्र म्हणायचा आहे ओम वनस्पतय नमः असं म्हणायचं आहे. आणि यानंतर हे जल अर्पण करून झालं की या वृक्षाच्या खोडाला हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं अर्पण करून 3 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि प्रदक्षिणा करत असताना सुद्धा तुम्हाला ओम अश्वत्थाय नमः, ओम अश्वत्थाय नमः किंवा ओम वनस्पतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत. तुमच्या जीवनात जी काही संकट सुरू आहे तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची. आणि यानंतर या झाडाचं 1 पान तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे. स्वच्छ धुवून काढायचं आहे. गंगाजलाने धुतली तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर हळद तुम्हाला एका वाटीमध्ये मिक्स करायचे आहेत. पाणी टाकून हळदीचा गंध तयार करायचा आहे. आणि तुमच्या उजव्या हाताच्या करंगळीजवळचं जे बोट असतं अनामिका, तर त्या बोटाने त्या पिंपळाच्या पानावर ह्रीम लिहायचं आहे. ह्रीम हा शब्द जो आहे तर तो तुम्हाला लिहायचा आहे. आणि यानंतर हे पान तुमच्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती, दिवा ववाळून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. आणि तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला संकटमोचक श्री हनुमान स्तोत्र पठण करायचं आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला 11 वेळा ओम श्री रामदूताय हनुमंताय महाप्रणाय महाबलाय नमो नमः या मंत्राचे पठण करायचे आहेत. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे, तिथून तुम्ही पठण केले तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी करायचा आहे. या दिवशी पिंपळाच्या पूजेने सर्व प्रकारच्या पीडांचा परिहार होतो अशी धार्मिक मान्यता आहे.
श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने व्यक्तीला अनेक रोगांपासून, आजारापासून मुक्ती मिळते. व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी राहतो असं म्हटलं जातं. इथे अश्वत्थ म्हणजे पिंपळ आणि मारुती म्हणजे अंजनीचे लाल हनुमानजी. आणि हनुमान हे हिंदू धर्मात पिंपळाची देवता म्हणून ओळखले जाते आणि म्हणून या दिवशी हा उपाय तिथे आपल्याला करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करा. कारण सकाळी आणि संध्याकाळची जी वेळ असते ना, ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून सूर्योदय झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने घरात संपत्ती, सुख, समृद्धी ही कायम टिकून राहते. शनिवारी या झाडाच्या मुळापाशी दिवा लावल्याने पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोष, नजरबाधा, शत्रुत्रास दूर होतो. तसेच शनिदोष, साडेसाती, इडापिडा ही देखील कमी होते. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय तुम्ही करू नका. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.